विधानसभेचे निकाल लागल्यापासून सगळ्यात जास्त स्माईल आहे ते अजितदादांच्या चेहऱ्यावर। निकाल लागल्यापासून दादांचा मूडच चेंज झालाय। स्माइलिंग दादांवर स्पेशल रिपोर्ट। हे आहेत निकालानंतरचे दादा, स्माइलिंग दादा। या निवडणुकीत दादांनी 41 जागा जिंकल्या, पण दादांचा चेहरा एक हाती बहुमत मिळाल्यासारखा खुललाय। आता निकाल लागला तेव्हाचे दादा बघा, आता जरा राजभवनावरचे दादा पहा। रविवार ते मंगळवार दादांचा हास्य कायम आहे। विधानसभा निवडणुकीत गुलाबी जॅकेट घालत दादांनी प्रचार केला। निकाल सुरू असतानाच दादांचं पिंक इज रनिंग हे ट्विट गाजलं होतं। विधानसभा निवडणुकीनं दादांचा मूडच चेंज झालाय। निकालानंतर जयंत पाटलांना मारलेली ही कोपरखळी पहा। पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे। गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील। आता कधी सरकार चालवणार आणि काय करणार, तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो। मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता, करेक्ट। निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही दादांचा मूड काहीसा वेगळाच होता। कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी। आता तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं, आणि शिवसेना कोणाची ते ठरवलं। दादांचा आनंद दाखवणारा प्रसंग म्हणजे रोहित पवारांसोबतची ही भेट। दर्शन घे, दर्शन थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं। पण विधानसभेचा निकाल वेगळा असता तर दादांनी रोहितचं असं स्वागत केलं असतं का? गुलाबी जॅकेट घातल्यापासून दादांचा स्वभाव बदललाय अशी चर्चा होती, आणि निकालानंतर तर स्माइलिंग दादाच बघायला मिळत आहेत। त्यामुळे एकच वाटतं की दादांनी 41 नाही 145 जागा जिंकल्या आहेत। अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई।